एकीकडे विदर्भात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे। सांगली आणि मिरज शहरासह कवठे महाकाळ तासगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्याचं आपण पाहू शकतो। तिथली ही दृश्य आहेत आणि यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। तर सांगलीतली ही दृश्य आहेत। आजची ही दृश्य तुम्ही पाहू शकता। सांगलीमध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे। गारपिटीचा तडाखा या ठिकाणी बसलाय। त्यामुळे एकीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी मात्र हैराण झालेले आहेत। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। जर हे नुकसान झालं तर प्रशासन आणि शासन आमची मदत करणार का, असा देखील महत्त्वाचा प्रश्न शेतकरी विचारतात। सांगली जिल्ह्यामध्ये आज तुफान असा पाऊस पडलेला आहे। गारांचा पाऊस पडलेला आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी गारा या पडलेल्या आहेत। गारा या ठिकाणी दिसतात आहेत। गारांचा खच या ठिकाणी पाऊस मिळत आहे। गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे। गेले दीड तास झालं जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि गारांचा पाऊस या ठिकाणी पडत आहे। काही तुरळक गारा या ठिकाणी पडत होत्या, मात्र काही वेळापूर्वी या ठिकाणी गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। गारा या ठिकाणी सर्वत्र पसरल्या होत्या आणि भल्या मोठ्या गारा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सांगली शहरासह परिसर भागामध्ये गारा पडलेल्या आहेत। गारा आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे उन्हाचा तडाखा एकीकडे वाढलेला असताना या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये गारांच्या पावसाने हजेरी लावली असता मात्र पिकांचे या ठिकाणी काही प्रमाणात नुकसान होणार आहे। कॅमेरामॅन सुजित विजय पाटील, साम टीव्ही न्यूज सांगली।